सह्याद्री म्हणजे फक्त डोंगररांग नाही, तर इथे प्रत्येक कडा, प्रत्येक वाट आणि प्रत्येक दगड इतिहासाची साक्ष देत उभा आहे. स्वराज्याचं स्वप्न जपण्यासाठी असंख्य वीरांनी येथे आपलं रक्त सांडलं. परंतु आज काल बदलला, पण या गडकिल्ल्यांचा इतिहास अजूनही तितक्याच अभिमानाने उभा आहे. सह्याद्री नशिबवान आहे, कारण हिच्या अंगाखांद्यांवर बागडणारी काही अशी वेडी माणसं आहेत, ज्यांना गड ट्रेकसाठी नाही तर जपण्यासाठी प्रिय आहेत, ज्यांच्या मनात इतिहासाबद्दल आदर आणि सह्याद्रीबद्दल अपार प्रेम आहे. आणि अशीच एक जिद्दी टीम म्हणजे टीम कुर्डुगड. हर हर महादेव. तर नमस्कार मित्रांनो, मी सायलिंगावले स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी यात्रेगण. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कुर्डुगड स्वच्छता मोहीम आहे. कुर्डुगडाचा सेपरेट व्हिडिओ येणार आहे आपल्या व्हिडिओवर लवकरच, त्याच्यामध्ये कुर्डुगड आपण एक्सप्लोर करणार आहोत. पण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त स्वच्छता मोहिमेचा सीन वगैरे असतील आणि टीम कुर्डुगडविषयी आमच्या विभागातील जी गड संवर्धन करते त्याबद्दल माहिती वगैरे असेल. मागे टीम आहे, इकडे बघू शकता, हे उंबर्डी गावातलं हेमाडपंथी मंदिर आहे. त्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तो व्हिडिओ देखील नक्की बघा. इकडे पूर्ण ही शिवप्रतिष्ठान उंबर्डी आणि अंतरगाव असोसिएशनची पोरं देखील आलेली आहेत आणि कुर्डुगड टीम मागे इकडे माझ्या बघता इकडे कुर्डुगड आहे. सर्व पूजा वगैरे झालेले आहे. आता आपण निघूया. आज उपस्थित सर्व आपले मानगावकर, आपण निजामपूरकर सर्व इथं उपस्थित आहोत. प्रत्येकाचं वेगवेगळ्या गावातून आपण इथं उपस्थित आहोत. सर्वांचं इथे अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. आज आपण किल्ले कुर्डुगड स्वच्छता मोहीम 22 मार्च 2026 आज इथे आपण आयोजित केलेली आहे. टीम कुर्डुगड, संयुक्त अंतरगाव निजामपूर वेलफेअर असोसिएशन, क्रिकेट वेलफेअर असोसिएशन, तसेच विशेष सहकार्य आपल्याला शिवप्रतिष्ठान उंबर्डी व उंबर्डी ग्रामस्थ असं सर्व एकत्र करून आपण एक विशेष मोहीम राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर महाराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता राष्ट्रमाता माजीराव साहेब की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय शिवराय. मी दिवेश कदम, टीम कुर्डुगड, राहणार इकडे आपला टिटव्या गावातच. गेली 5 वर्ष म्हणजे 2021 पासून किल्ले कुर्डुगड व मानगाव निजामपूर विभागातील ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी व स्वच्छतेसाठी गेली 5 वर्ष टीम कुर्डुगड काम करते. आज 5 वर्ष वर्धापनानिमित्त इकडे कुर्डुगडवरती टीम कुर्डुगड तसेच अंतरगाव क्रिकेट वेलफेअर असोसिएशन आणि विशेष सहकार्य शिवप्रतिष्ठान उंबर्डी आणि समस्त उंबर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने एक किल्ले कुर्डुगड स्वच्छता मोहीम इथे आज राबवण्यात आलेली आहे. जवळजवळ 70 ते 80 तसेच ग्रामस्थ मिळून 100 जण या किल्ले कुर्डुगड स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत. उंबर्डीच्या शिवमंदिरापासून मोहिमेची सुरुवात झाली. सर्वजण मोहिमेला लागणारे साहित्य घेऊन कुर्डुगड सर करायला निघालो. बऱ्यापैकी वर आले आणि आता प्रचंड दम लागलाय. ऑलमोस्ट आम्ही चढले, आता थोडंसंच बाकी आहे वर. अर्धी माणसं पुढे गेलेत, अर्धी पाठी आहेत. खूप दम लागलाय. दादा पोचला वर. कसा बसले दमलो मी. एवढं
जा चल इथून इथून इथून. तर मित्रांनो आता बऱ्यापैकी वर आलो आहे. कुर्डुगडचा जो खाली पठार आहे तिकडे आलो आहे आता. बघू शकता माझ्या मागे इकडे पाठी आहे तो कुर्डुगड आहे आणि हा खाली हा जो भाग आहे तो खूप मोठा असा एक पठार आहे इकडे. कुर्डुगडच्या पायथ्याशी कुर्डुपेठ हे एक गाव देखील आहे किंवा एक वाडी किंवा वस्ती आहे. इकडे पुढे इकडे हा कुर्डुगड आहे, इकडे खाली पायथ्याला वस्ती आहे आणि हे खूप मला कुठं इथं अशी पठार आहे. इकडे अर्धी मंडळी आपली पोचली आहे, पुढं अर्धी पाठी येते आहे. खूप दम लागला आहे. तर मित्रांनो आता खाली मंदिर आहे तिकडे आपण पोचलो आहे. इकडे नाश्ता वगैरे करून आपण आता वर स्वच्छता मोहिमेला सुरुवात होईल. पाठी सर्व मंडळी आले आहेत. आपण जाऊया आता वर, नाश्ता करून वगैरे वरती जाऊया. गडपायथ्याला कुरडाई आणि वरदायिनी देवीचं मंदिर आहे. पूजा केली आणि हिंगावली चहाचा आस्वाद घेऊन पुढील मोहिमेला सुरुवात केली. तर मित्रांनो आता नाश्ता वगैरे झाला आहे आमचं. आता आम्ही गड चढायला सुरुवात करतोय आणि मोहिमेला देखील सुरुवात होईल. अर्धी माणसं देखील वर गेलेली आहेत. आपण सुद्धा आता जाऊया, चला. मंदिरापासून 5 ते 10 मिनिटात आपण गडाच्या प्रवेशद्वाराशी येऊन पोहोचतो. तर मित्रांनो आता आपण कुर्डुगडाच्या महादरवाजाच्या इथं आलोय. माझ्या मागे बघू शकता इकडे सध्या उद्ध्वस्त झालेला आहे, परंतु हा कुर्डुगडचा महादरवाजा आहे. आणि मागे आता आपली मोहीम सुरू झालेलीच आहे. वरती आपण गडमाथा गेलो, मोहीम आता सुरू होईलच. तर मित्रांनो ही स्वच्छता मोहीम एवढी मोठी कुर्डुगड टीम आहे आणि एवढी मोठी ही मोहीम आहे आज. आणि या मोहिमेमध्ये सर्व पुरुष किंवा सर्व मुलं आहो आम्ही आणि एकच महिला आले आणि तिचा मला अभिमान असतो. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. मी सोनिया तुकाराम साळवी. मी शिकत सुद्धा आणि मी टीम कुर्डुगडमध्ये सुद्धा सहभागी आहे. आणि मी या टीम मधली एकुलती एकच मुलगी आहे जी यांच्यासोबत संवर्धनासाठी येते. आणि आजची जी मोहीम आहे ती आंतरगाव क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत आहे. आणि इथं सर्व मुलं आहेत आणि मी त्यांच्यात एकटीच मुलगी आहे. तरी मला कुठली मला सगळी सुरक्षितता वाटते सगळीकडे. तर मुलींनी सुद्धा या कार्यात सहभागी व्हावे. मुली सर्व क्षेत्रात आहेत पण या क्षेत्रात कुठेतरी कमी पडत आहेत मुली.
आणि मुलींनी सुद्धा जिजाऊ बनून येसुबाई बनून अशा मोहिमेमध्ये सहभागी व्हायला हवे आणि आपलं गड संवर्धन चालू ठेवण्यासाठी सहकार्य करावे. अशा महिला सर्व क्षेत्रात पुढे आहेत आणि ती आज या मोहिमेसाठी एकच महिला आलेली आहे. ते पाहून मला खूप छान वाटलं, म्हणजे अभिमान वाटला. आपण सरी कशी मारतो ते घरात जुवायला सगळी मारली जॉईंट केली त्यांनी. खतरनाक हे काम भेटले. हा इथे 2 मोहीम असे आहेत, प्रत्येकून इथे 2 मोहीम झाल्या. शिलेदार होते ना. हो सगळी म्हणजे माती बुजले ना, माहिती आम्हाला पण नव्हतं. जसा खाली सीन आहे तसा इथून पाणी जायची वाट आहे. इथून पाणी जायची. तेव्हा दरवाजा असेल ना एवढा असा दरवाजा होते 100% दरवाजा. अजून पण तिथनं तेवढं उकारलं ना आपण उडलं ना थोडाफार काय ना. टीम कुर्डुगड जे ही काम जे करते टीम, ती खरंच खूप सुंदर काम करते संवर्धनाचं वगैरे. दरवाजातून वर आल्यावर हनुमानाची एक मूर्ती आहे सुंदर, त्याची देखील पूजा केली आहे. अर्धी टीम पुढे सुद्धा गेली आहे गडाव. काम स्वच्छता मोहिमेचं सुरू देखील झालं आहे. अर्धी टीम महादरवाजाच्या इथे जे पाण्याचं टाक आहे ते देखील साफ करते आहे. आणि आता गडमाथ्यावर नवीन भगवा देखील लावला आहे. आणि माझ्या मागे आहे बघताय ते कुर्डुगडाचा सुलका आहे. आणि हा ध्वजस्तंभ आहे इकडे. तर मित्रांनो बघू शकता इकडे उंबर्डी प्रतिष्ठाननी पाण्याचे टाके साफ करायला सुरुवात देखील केलेली आहे. माझ्या मागे इकडे टीम उंबर्डी प्रतिष्ठानने पाण्याचे टाके साफ करते. नमस्कार, जय शिवराय. आज आपण दिनांक 22 मार्च या निजामपूर विभाग असोसिएशन मार्फत आणि टीम कुर्डुगड यांच्या मार्फत आपण ही मोहीम राबवली आहे. या मोहिमेमध्ये सगळे सहभागी झालेले मावळे यांचे मी मनापासून आभार मानतो. आम्ही आकाश बगडे शिवप्रतिष्ठान अध्यक्ष, ही प्रतिष्ठान आम्ही टीम कुर्डुगड यांच्याकडून शिकलो की ही प्रतिष्ठान कशी बनवली पाहिजे, कशामार्फत बनवली पाहिजे, कशासाठी बनवली पाहिजे. सर्वात प्रथम तर शिवप्रतिष्ठान ही नव्हती. टीम कुर्डुगड जेव्हा बनली, टीम कुर्डुगड बनल्यानंतर त्यांना सहकार्य हे उंबडी मुलांचं खूप चांगलं मोलाचं कार्य होतं. आणि ते बघून मग आम्ही शिवप्रतिष्ठान स्थापन केली. शिवप्रतिष्ठान अशी केली की हेमाडपंथी शिव मंदिर आहे खाली उंबडी गावात, त्या मंदिराची साफसफाई सर्वात प्रथम आम्ही चालू केली. ती चालू केल्यानंतर टीम कुर्डुगडला जॉईन झालो आणि मग अशा या मोहीम राबवण्यात आम्ही यशस्वी ठरलो. आज ह्या मोहिमेमध्ये सगळे सहभागी झाले, आम्ही त्यांचे सगळे मनापासून आभार मानतो. एकटा माणूस कदाचित काहीच बदल करू शकत नाही, पण एकत्र आल्यावर नक्कीच इतिहास घडवू शकतो. उंबर्डी गावातील प्रत्येक तरुणांची मेहनत दिसली. नमस्कार, मी भरत अनंत सकपाळ, गाव बोरमाच. मी माझ्या सह्याद्री क्रिकेट संघ बोरमाच या संघाचा एक कर्णधार आहे. माझा संघ हा आंतरगाव असोसिएशनमध्ये समाविष्ट आहे, एक सभासद संघ आहे. खरं तर मी या मोहिमेच्या माध्यमातून टीम कुर्डुगडचा विशेष आभार मानेल, कारण त्यांच्या माध्यमातून का होईना आमचे 4 हात या गड संवर्धनासाठी लागू शकतात, हे आमचं भाग्य आहे. आणि विशेष म्हणजे याचं मूल कारण की टीम कुर्डुगड आहे आणि त्यामध्ये देवेश कदम हे प्रत्येक वेळेस आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. सतत आम्हाला वारंवार ते संपर्क करत असतात आणि सांगत असतात की एक दिवस या गड संवर्धनाला द्या आणि आपल्या राजाचं जे काही वैभव आहे ते जपण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. माझं नाव सुरेश पोळेकर. मी शौर्य सैदर ॲडव्हेंचर अँड ट्रेकरचा फाउंडर मेंबर आहे आणि विशेष म्हणजे मी टीम कुर्डुगडचा भाग आहे. आणि मी यामध्ये जे काही टेक्निकल झाले
किंवा अजून काही मदतीचा भाग आम्ही सांभाळत असतो. आजची जी मोहीम आहे ही आपली दुर्ग संवर्धन मोहीम आहे, ज्यामध्ये विशेष म्हणजे या विभागातील म्हणजे माणगाव निजाम विभागातील क्रिकेट संघ आणि त्यांचे कर्णधार विथ त्यांची पूर्ण टीम सहभागी झालेली आहे. यासाठी मोहीम ही विशेष ठरलेली आहे. तर आजही मी बघतोय की तरुण मंडळी आज रविवारचा दिवस स्वतःहून काढून आलेले आहेत स्वखर्चाने. ही खरंच अभिमानाची बाब आहे आणि प्रत्येकाने ह्या मोहिमेत सामील व्हावं ही मनापासून इच्छा आहे. आणि आम्ही असं आवाहन करतोय की तुम्ही पण आमच्या येणाऱ्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण आलोय सह्याद्रीची कोकण खिडकी. बघू शकता कुर्डुगडावरील ही सह्याद्रीची कोकण खिडकी. जय जिजाऊ जय शिवराय. मी अर्जुन शिवाजी नलावडे, गाव सणसवाडी. टीम कुर्डुगड अशी नावाने जी संघटना चालली आहे, गेली 5 वर्ष ती इथे राबवते. आणि 5 वर्षानंतर आज जे 22 मार्च रोजी गड संवर्धनांची जी मोहीम राबली आहे, तर त्या मोहिमेसाठी युवा संघटना जे युवा आहेत ना, त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. आणि असाच सहभाग जर आपण घेतला आणि असाच सहभाग सर्वांचाच झाला प्रत्येक गावांनी, ज्या गावात म्हणजे ज्या खोऱ्यात जी गावं लाभलेली आहेत, तर हा जो अपरिसरित राहिलेला जो किल्ला आहे ना, तो आज आपल्या महाराष्ट्रात लौकिकाला येईल. आणि ह्या किल्ल्याचा प्रचंड इतिहास आहे, तो लपला गेलेला आहे. म्हणजे यादवकालीन, शिलाहारकालीन असा खूप मोठा इतिहास आहे. तर तो सर्वांच्या समोर आला पाहिजे. आणि मेन अपरिचित राहिलेला किल्ला हा सर्वांच्या समोर आला की ह्या किल्ल्याचाही महत्त्व वाढेल, गावाचाही महत्त्व वाढेल. गावाच्या पायथ्याला जे उंबर्डी गाव आहे तिथे हेमाडपंथी मंदिर आहे, त्या मंदिराचंही महत्त्व खूप आहे. आणि हे संवर्धन असंच चालू राहिलं पाहिजे. हाच किल्ला नाही की आपल्या खोऱ्यातली जवळपास जेवढे जमेल तेवढ्या किल्ल्यांचं संवर्धन होणं गरजेचं आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. सर्व विभागातील किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये हा गड प्रचलित व्हावा यासाठी टीम कुर्डुगड आपल्या निजामपूर विभागातील एक संघटना, तरुणांची संघटना ही काम करत आहे. याच कामाला दुजोरा देण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आज आपल्या विभागातील क्रिकेट क्षेत्रामधील नामवंत संघटना आंतरगाव क्रिकेट असोसिएशन ACA यांना पाठबळ म्हणून इथे आलेली आहे. या पाठबळाने गडकोट चांगल्या पद्धतीने संवर्धन करण्याचं काम आपले आज तरुण इथे करत आहेत. गडावर जाणाऱ्या वाटेवर हा भला मोठा दगड वाट अडगवून होता. त्याला बाजूला करून गडावर जाणारी वाट सोयीची झाली. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मोहिमेचा समाप्त झाला, म्हणजे शेवट झालेला आहे. आणि माझ्या मागे ही जी वाट बघते ना तुम्ही, सकाळी खूप डेंजर होती. आता व्यवस्थित साफ करून व्यवस्थित चालायला झाली जबरदस्त. पूर्ण हा जो कडा माझ्या पाठी बघते, हा कुर्डुगडाचा संपूर्ण कडा, आणि त्याच्या बाजूने ही जायला वाट आहे. एका बाजूला पाय वगैरे घसरला तर डायरेक्ट दरी. पण आता ही वाट सुंदर चालायला झाली. मी तुम्हाला जवळून देखील दाखवतो, थांबा. बघू शकता, हे पूर्ण व्यवस्थित चालायला रोड झालेला मस्तपैकी. नमस्कार मित्रांनो, आता इथे जो एक प्रात्यक्षिक मर्दानी आखाडा होणार आहे. तर तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं असेल मर्दानी आखाडा, किंवा कोणाच्या गावच्या किंवा मुंबईच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा बघितलं असेल, काही मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा बघितलं असेल. तलवारबाजी, दांडपट्टा. तर अशा प्रकारे आमच्या धामणी गावामध्ये आमचा कालभैरव मैदानी आखाडा आहे. आणि गेली जवळजवळ 4 पिढ्या असतील. आमची ही 4थी पिढी आहे आणि ही 5वी पिढी असेल. छोटे जे दोघे खेळणार आहेत,
तर आमच्या आजोबा पंजोबांनी हा आखाडा चालू केलेला आणि आमच्या निजामपूर भागामध्ये भरपूर ठिकाणी दरवर्षी कोणत्या ना कोणत्या गावामध्ये या आखाड्याची सुपारी असते. तर आता तुम्ही ह्या भागामध्ये खरं तर आमची ओळख जास्त नाही आहे. तर आता तुम्ही ह्या भागातली जी मंडळी आहेत तर आम्हाला आशा आहे की आमचा हा कार्यक्रम बघून तुम्ही या भागामध्ये सुद्धा आम्हाला सुपारी द्याल किंवा आमची सुद्धा ओळख होईल. तर आता आम्ही ह्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. तर आमच्या गावचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष नथुराम इंगावले आणि त्यांच्या भावाचा मुलगा सनी लिंगावले तर नारळ फोडून या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करतोय. तर आम्हाला तुम्ही प्रोत्साहन द्या. धन्यवाद. नमस्कार. आता हा माझा मुलगा ॲक्च्युली बाय परिस्थिती दांडपट्टा आणलेला होता, परंतु घाई गडबडीमध्ये तो उंबरडीलाच राहिलेला आहे. तर सॉरी, ती एक कला तुम्हाला दाखवायची राहून गेली. पण नंतर मला वाटते असे काही कार्यक्रम आपल्या या गड संवर्धनाचे असतील तर नक्कीच तिथे आम्ही येण्याचा प्रयत्न करू. आणि ही कला जी शिवकालीन कला आहे, आज आपण जवळजवळ 100 लोक जमलेला आहात, तर प्रत्येकाने थोडं थोडं शिकण्याचा प्रयत्न करा. खूप ही शिवकालीन कला आहे आणि जोपासणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आपण आता गड किल्ले संवर्धन करतोय, त्यांचं जतन करतोय, त्याच पद्धतीने प्रत्येकाने आजच्या भागामध्ये एकाने जरी ह्या पद्धतीने भाग घेतला तरी ह्या कलेचं सार्थक होईल असं मला वाटतंय. नक्कीच कुणाला प्रयत्न करायचा असेल तर आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करू. कधी कॉन्टॅक्ट करा. या संवर्धनेचे जे देवेश कदम आहे त्यांच्याकडे संपर्क करा. नक्कीच तुम्हाला सपोर्ट या बाबतीत आम्ही धार्मिक ग्रामस्थांकडून हमेशा मिळेल. धन्यवाद.
सपोर्टला असतात ते गडावरील सगळे मावळे आपण ज्या संख्येने आलात खूप खूप म्हणजे एक ऐतिहासिक मोहीम आज झालेली आहे. अशी मोहीम आजपर्यंत कधी झाली नाही आणि कुठल्याही गडावर कधी आम्ही तरी पाहिले नव्हते. अशी ऐतिहासिक मोहीम झालेली आहे. पण ही कुठेतरी थांबली आहे. माझी फर्स्ट मोहीम नाही आहे. मी मगाशीच गडाच्या खाली उल्लेख केला. आता ही मोहीम याच्यापुढे कंटिन्यू चालू राहते. भले एकत्र एवढी संख्या जमणार नाही पण आम्हाला ॲटलिस्ट 30% 40% मावळे तुम्ही येऊन जे आपण हे काम सुरू केलेलं आहे जे टाके साफ करायचं ते आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे. आणि असंच सरकार याच्या पुढे आम्हाला लागेल. तसेच जे आपण एक मर्दानी खेळ आपण पाहिलेत इंगवले साहेबांनी जे आता मर्दानी खेळ आपल्या साजरे केलेत मी त्यांचे आभार मानतो की गडावर आणि त्यांनाही सुद्धा भारावून आलं की गडासमोर त्यांनी एक मर्दानी खेळ केलेत. तसेच आपण व्यवस्थितरित्या मोहीम पार पाडलीत. व्यवस्थितरित्या आपण गडावरती आलात. त्याच पद्धतीत आपण व्यवस्थितरित्या गड उतरून खाली जेवणाची व्यवस्था केलेली आहे उंबडी गावाचे विशेष आभार. कारण सकाळी नाश्ता असू दे दुपारचं जेवण असू दे त्यांनी त्यांचं मॅनपॉवर वापरून जेवणाची सुविधा नाश्त्याची सुविधा केलेली आहे. इव्हन पाणी वगैरे सर्व त्यांची सकाळी फ्रेश व्हायचं सुविधा. तर त्या उंबडी गावामध्ये आपलं जेवण करून मग आपण मोहिमेचे सांगता कामा आहोत. धन्यवाद.